तर मी काय नाही होत ना काल आपण एक्सेल वर्कबुकच्या ऍक्टिव्हिटीज पाहत होतो बरोबर. ठीक आहे, तिकडे लक्ष द्या. अर्धा तास तिकडे लक्ष द्या, नंतर तुम्हाला काय करायचं का. ठीक आहे, आपण एक्सेलच्या रीड रेंज राईट रेंज ऍक्टिव्हिटीज पाहिल्या होत्या वर्कबुकच्या. ठीक आहे, सगळे लक्ष द्या इकडं. तसंच आपल्याकडं राईट सेल आणि रीड सेल पण ऍक्टिव्हिटी वर्कबुकच्या. ठीक आहे, लक्ष आहे सगळ्यांना. आता या 3 ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज मी ऍड केल्यात. ठीक आहे, रीड सेल आणि राईट सेल आपण ऑलरेडी पाहिलंय वर्कबुक याच्यामध्ये एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप मध्ये बरोबर. आता ही ऍडिशनल एक ऍक्टिव्हिटी अपेंड रेंज वर्कबुक. ठीक आहे, अपेंड रेंज काय करतं, तुमचा जो आधी डेटा लिहिलेला असेल त्याच्या खाली राईट करतं. ठीक आहे, अपेंड म्हणजे जो ऑलरेडी एक्झिस्टिंग डेटा आहे त्याच्या एंडला. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचे हेडर्स वगैरे काहीच ऍड होत नाही. ठीक आहे, हेडर्स वगैरे काहीच ऍड होत नाही त्याच्यामध्ये. जो डेटा असेल तो डायरेक्टली खाली जातो. आपण ह्या 3 ऍक्टिव्हिटीज पाहू. आता वर्कबुक मध्ये ज्या वर्कबुकचा आपल्याला डेटा रीड करायचा ती वर्कबुक तुम्ही पास करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठली शीट रीड करायची, सपोज शीट 4 रीड करायची मला, कारण आपण शीट 4 मध्ये ऑलरेडी काल डेटा टाकलेला आहे. ठीक आहे, आणि याचा कुठला सेल रीड करायचा आहे तो इथं मी मेन्शन करू शकतो A1. ठीक आहे, आणि रीड केल्यानंतर आपल्याला त्याचा एक व्हेरिएबल बनवावा लागतो, त्याच्यामध्ये आपली व्हॅल्यू स्टोअर होते ती. ठीक आहे, कंट्रोल K str A1. ठीक आहे, कालचं जे एक्झॅक्ट सेम आहे आपलं जे आपण याच्यासाठी एक्सेल स्कोप साठी यूज केलं होतं ते. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये तुम्हाला
सगळ्या गोष्टी ऍट ए टाइम देऊ शकता तुम्ही. तिथं तुम्हाला एक्सेल स्कोप घ्यावा लागत होता, त्याच्या आतमध्ये टाकायला लागत होतं. एवढाच डिफरन्स आहे, बाकी ऍज इट इज आहे. ठीक आहे. इथं राईट सेल सपोज मी इथं करतो शीट 4 अगेन, आणि सपोज मला कंटेंट लिहायचा आहे डिप्लोमा बॅच. ठीक आहे. आणि कुठं लिहायचा आहे तो, सपोज मला लिहायचा आहे E1 मध्ये. ठीक आहे. आणि अप अँड रेंजला आता काय करू आपण, शीट 4 मध्ये जो डेटा आहे आपल्याकडं, शीट 1 चा डेटा आपण ऑलरेडी शीट 4 मध्ये टाकलेला आहे, बरोबर. तर आपण काय करू आता, त्याच शीट मध्ये अजून एकदा तोच डेटा टाकू त्याच्या एंडला. ठीक आहे. शीट 4च्याच एंडला. म्हणजे आपला ऑलरेडी तुम्ही डेटा पाहू शकता किती डेटा ऍड होतोय तिथं. शीट 4 आणि डीटी वेंडर. याच्यामध्ये तुम्ही आता अप अँड रेंज मध्ये एक डिफरन्स पाहू शकता. इथं तुम्हाला कुठं डेटा लिहायचा आहे हे कुठंच दिसणार नाही प्रॉपर्टीज मध्ये. बाय डिफॉल्ट ते जो शेवटचा पॉईंट असेल त्याचा ऍड्रेस घेतो. ठीक आहे. इथं तुम्हाला जसं इथं दिसतंय E1 मध्ये लिहू शकता, किंवा कुठून स्टार्ट करायचा इथं तो ऑप्शन तुम्हाला अप अँड रेंज मध्ये दिसणारच नाही. ठीक आहे. इथं आपण जो शीट 4 चा डेटा रीड केला होता तो इथं फक्त प्रिंट करतो str1. ठीक आहे. आता ऑलरेडी तुम्ही इथं पाहू शकता या वेंडर लिस्ट मध्ये इतका डेटा आहे. शीट 4 मध्ये पण अराउंड 16 रोज आहेत. ज्यावेळेस अपडेट होईल त्यावेळेस किती डेटा दिसतोय ते आपण पाहू नंतर. आता फाईल आपण ओपन नाही ठेवू शकत, कारण आपण वर्कबुकच्या ऍक्टिव्हिटीज यूज करतोय. याच्यामध्ये फाईल जर ओपन असेल तर तुम्ही ऍक्सेस नाही करू शकत ती फाईल. इट इज यूज बाय सम अदर पर्सन, असा एरर देतो. हे काल आपण पाहिले. ठीक आहे. ठीक आहे. वेंडर कोड तुमच्या A1 मध्ये व्हॅल्यू आहे ती. ठीक आहे. ती तिथं डिस्प्ले झाली. आणि आता आपण पाहू शकतो शीट 4 मध्ये किती डेटा अपडेट झालाय. शीट 1 मध्ये वेंडर लिस्ट मध्ये तुमचा 16 रोज होते, इथं पण 16 होते. आता पाहू शकता हे ऍडिशनली 16 प्लस परत 15 झाले असेल, 31 झाले असेल. ठीक आहे. कारण हेडर्स त्यांनी ऍड नाही केले, पण बाकीचा जो डेटा होता त्याने ऍज इट इज कॉपी करून त्याच्या एंडला अपडेट केला. ठीक आहे. अप अँड रेंज मध्ये एंडला जाऊन तुमचा डेटा अपडेट होऊन जातो. ठीक आहे. तिथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे या 3 ऍक्टिव्हिटी मध्ये, राईट सेल, रीड सेल आणि अप अँड रेंज, या 3 ऍक्टिव्हिटी मध्ये कोणाला काही डाऊट आहे? नंतर सपोज आता ह्या वाल्या शीट मध्ये इथं आपण स्टुडंट्सचे मार्क्स अपडेट करू. ठीक आहे. मॅथ्स 1 आणि मॅथ 2 असे सब्जेक्ट टाकू. 7, 78. ठीक आहे. ठीक आहे. सपोज हे 2 मार्क्स आहेत आता स्टुडंटचे तुमचे. ठीक आहे. मॅथ 1 आणि मॅथ 2 सब्जेक्टचे. आता मला काय करायचंय, ह्या दोन्हीची सम करायची ई कॉलम मध्ये. ठीक आहे. म्हणजे सपोज मॅथ 1 आणि मॅथ 2 चे सम एकत्र होऊन ती टोटल नावाचा एक कॉलम झाला पाहिजे ई मध्ये. त्याच्यामध्ये तर अपडेट झाला पाहिजे शेवटपर्यंत तुमचा जितका डेटा आहे तिथपर्यंत तो सगळीकडे रिफ्लेक्ट झाला पाहिजे.
हे आपण ऑटोमेशनच्या थ्रू कसं करणार आहे ते आता आपण पाहू. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला असाइनमेंट देणार, त्याच्यामुळे लक्ष द्या. ठीक आहे. आता इथं आपण एक्सेल स्कोप वापरू ही ऍक्टिव्हिटी वापरण्यापेक्षा. तर फॉर्म्युला एक्सटेंड नावाची आपण एक नवीन फाईल क्रिएट करू. एन 12 फॉर्म्युला एक्सटेंड. या तुम्ही करून पहा ह्यावाल्या ऍक्टिव्हिटीज. आता आपला क्लास संपल्यानंतर काही डाऊट असेल तर आपण तुम्हाला वेळ देऊ. कारण काय होतंय त्याच्यामध्ये मग तुम्हाला खूप वेळ लागतो, अननेसेसरी वेळ जातो, काही होत नाही मग दिवसभरात. ठीक आहे. आता मी इथे एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप घेतो. आता काय आपल्या याच्यामध्ये स्टेप्स राहतील ते आधी समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्याला काय करायचंय, आधी सगळ्यात आधी तर आपल्याला ह्या शीट मध्ये मी जातो. ठीक आहे. इथं आपल्याला एक टोटल नावाचा कॉलम ऍड करावा लागेल ई मध्ये. तर इथं मग काय आपली ऍक्टिव्हिटी यूज करू शकतो आपण, तिथं आपल्याला टोटल लिहायचंय. कुठली ऍक्टिव्हिटी यूज करू शकतो जे आपण आतापर्यंत शिकलोय त्याच्यापैकी. ऍक्टिव्हिटी यूज करू शकतो. आपल्याला फक्त टोटल लिहायचं आहे तिथं कुठली ऍक्टिव्हिटी यूज करू शकतो. जसं आपण आता डिप्लोमा बॅच लिहिलं होतं तिथं E1 मध्ये. या शीट 4च्या E1 मध्ये आपण, तुम्ही आठवतं तुम्हाला, सगळ्यात वरती डिप्लोमा बॅच लिहिलंय. तसं आपल्याला तिथं टोटल लिहायचंय त्यावाल्या फर्स्ट शीट मध्ये. कुठली ऍक्टिव्हिटी यूज करू शकतो. डिप्लोमा बॅच लिहायला कुठली ऍक्टिव्हिटी यूज केली होती. राईट सेल यूज करू शकतो. राईट रेंज नाही यूज करू शकत. राईट रेंजने तुमचा डेटा टेबल लिहिला जातो. तिथं आपल्याला एक सिंगल सेल लिहायची, बरोबर. तर डिप्लोमा बॅचले जसं लिहिलंय तसंच आपल्याला इथं टोटल लिहायचं आहे, बरोबर. आणि नंतर त्याची ऍडिशन करायची आपल्याला ह्या इथपर्यंत, जिथपर्यंत आपला डेटा आहे तिथपर्यंत. ठीक आहे. तर जिथपर्यंत आहे पहिल्यांदा E1 मध्ये आपण राईट रेंजनी राईट सेलनी तितका डेटा लिहून घेऊ. आणि नंतर एक आपल्याला कुठला कॉलम आहे आपला E2 मध्ये आपल्याला एक फॉर्म्युला लिहायला लागेल. इज इक्वल टू सम C3 प्लस D4 हा फॉर्म्युला लिहायला लागेल. आणि त्या फॉर्म्युल्याला आपल्याला शेवटपर्यंत एक्सटेंड करायला लागेल, बरोबर. तर आपल्या सगळीकडे त्या व्हॅल्यू डिस्प्ले होते. तर तेच आपण आता करणार. ठीक आहे. कसं करतोय ते थोडंस लक्ष द्या. त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल की आपल्या शीट मध्ये डेटा किती. त्या शीटचा डेटा मी कसा फाइंड आउट करू शकतो, आपण शिकलोय ते ऑलरेडी. रीड रेंज करणार तुला डेटा टेबल मिळेल, बरोबर. आणि डेटा टेबलचा तुला रो काउंट मिळेल, बरोबर. त्या रो काउंटच्या बेसिसवर आपल्याला तो फॉर्म्युला शेवटपर्यंत एक्सटेंड करायला लागेल, जिथपर्यंत तुमचा डेटा आहे तिथपर्यंत, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल स्टेप बाय स्टेप. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपली शीट रीड करून घ्यावं लागेल आपल्याला नंबर ऑफ डेटाचा काउंट फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण जी शीट दिली तिचंच इथं नाव देऊ. एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप मी का यूज करतोय, कारण मला ते समोरासमोर सगळं पाहायचंय की कसं चाललंय, तुम्हाला पण कळलं पाहिजे मग. ठीक आहे. जर मी वर्कबुकची ऍक्टिव्हिटी यूज केली तर मला प्रत्येक वेळी फाईल क्लोज करायला लागेल, तसं इथं नाही करायला लागणार. रीड रेंज आता याच्यामध्ये आपल्याला सपोज वेंडर लिस्टचा डेटा, कंट्रोल एस करतो मी याला, वेंडर लिस्टचा डेटा रीड करायचा आहे. कंट्रोल बी, कंट्रोल के, डीटी वेंडर, काही पण नाव देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. फक्त डीटी सुरुवातीला टाका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठला डेटा रीड करतोय. ठीक आहे. इथं मेसेज बॉक्स टाकला. इथं मी डीटी वेंडरचा रो काउंट डिस्प्ले करतोय. डीटी वेंडर डॉट रो काउंट. दुसरे पण वेज आहेत याला, पण आपण हे सिंपल वेने आता जाऊ. ठीक आहे. इथं तो काउंट केल्यानंतर आपल्याला राईट सेल करायचे, बरोबर. राईट सेल आपला वर्कबुक वालाच घेतो आपण.
ठीक आहे. राईट सेल मध्ये आपल्याला ह्यावाल्या शीट मध्येच कुठं फॉर्म्युला अपडेट करायचा आपल्याला, ई मध्ये, बरोबर. ई मध्ये फॉर्म्युला अपडेट करायचा, सॉरी फॉर्म्युला टाकायचं तिथं, टोटल नाव फक्त एक. ठीक आहे, इथं आपण टोटल टाकलं, ते टोटल डिस्प्ले होईल. आता आपण काय करू, फक्त इथं याच्यावरती ते टाकू, म्हणजे मग ते लक्षात येईल आपल्या की झालंय की नाही ते. ठीक आहे, इथपर्यंत मी कोड एक्झिक्यूट करतो, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. ठीक आहे, 15 दिसत आहेत. पहिला हेडर त्याने मिस केलाय, एक हेडरचा. ठीक आहे, तर आपल्याला 16 घ्यायचंय म्हणल्यानंतर आपल्याला +1 करायला लागेल रो काउंट मध्ये, बरोबर. कारण त्याने एक तो हेडर कन्सिडर नाही केला. तसंही आपल्याला 15च लिहायच्यात, पण तरी पण आपला एक्सेलचा काउंट कधी 1 पासून स्टार्ट होतो. ठीक आहे, तुम्ही जर पाहिलं असेल इकडं तर. आणि डेटा टेबलचा काउंट 0 पासून स्टार्ट होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला +1 करायला लागेल, तर आपला सगळीकडे तो एक्सटेंड होईल. आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे, तर फॉर्म्युला लिहिण्यासाठी पण आपण राईट सेल यूज करू शकतो. आता इथं माझा फॉर्म्युला ऍक्च्युअली काय पाहिजे, इक्वल टू सम, बरोबर. आणि इथं तुमचं काय जाईल, C2, बरोबर. C2 आणि D2, बरोबर. मग तुमचा तिथं व्हॅल्यू डिस्प्ले होईल, बरोबर, 145. आणि हा आपल्याला ट्रॅक करायला लागेल, मग आपल्या सगळीकडे व्हॅल्यू दिसतील काय जे असतील ते. ठीक आहे, बरोबर. हेच आपल्याला ऑटोमेशनच्या थ्रू करायचं, जे आपण मॅन्युअली करतोय ते. आता मी हे डिलीट करतो परत सगळं. ओके, तर मी राईट सेल परत ऍक्टिव्हिटी घेतो, सी. आणि इथं आपल्याला E2 मध्ये फॉर्म्युला लिहायचा आहे, बरोबर. फॉर्म्युला काय लिहायचा आपल्याला, इक्वल टू सम C2 आणि C3, D3, सॉरी D2. ठीक आहे, हा आपण फॉर्म्युला तिथं लिहिला. आता सपोज आता तोच फॉर्म्युला आपल्याला खाली एक्सटेंड करायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक ऍक्टिव्हिटी आहे, ऑटोफिल रेंज. ठीक आहे, ती ऑटोफिल आपण यूज करू. ठीक आहे, आता कुठला तुमचा सोर्स आहे, आपला सोर्स आहे E2 पासून आपला फॉर्म्युला स्टार्ट होतो, आणि डेस्टिनेशन कुठपर्यंत आहे, E2 टू E. आणि आता E चा आपला डायनॅमिक रेंज जाईल इथं, बरोबर. DT ला जो DT होता, व्हेंडर डॉट रो काउंट +1, ठीक आहे, डॉट टू स्ट्रिंग. इथपर्यंत आपला फॉर्म्युला ऑटो एक्सटेंड झाला पाहिजे. ठीक आहे, व्हेंडरच्या रो काउंट मध्ये एक ऍड केलाय आणि त्याला टू स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलंय. म्हणजे तिथं 15 होता, प्लस त्याचा आपण 16 केलाय आणि त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केले. ठीक आहे, म्हणजे तो 16 आपला स्ट्रिंग मध्ये दिसेल आपल्याला त्याच्यासाठी. आणि कुठल्या शीट मध्ये करायचंय ते आपल्याला इथं प्रोव्हाइड करायला लागेल. व्हेंडर लिस्ट मध्ये आपल्याला तो ऑटोफिल करायचा आहे. मग आपल्याला याच्या ऑटोफिल रेंजच्या शीट मध्ये इथं तुम्हाला बाय डिफॉल्ट शीट 1 असते, ते चेंज करायला लागेल आणि व्हेंडर लिस्ट टाकायला लागेल. ठीक आहे, व्हेंडर लिस्ट टाकलं, त्याच्यानंतर आता आपण हे एवढं रिफ्लेक्ट होतंय का ते पाहू. आपण शेवटी त्याच्यामध्ये मेसेज बॉक्स दिलाय. आता ह्या सिच्युएशनला आपलं काहीच नाहीये. ठीक आहे, आपण टोटल ब्लँक आहे. ठीक आहे, आता फाईल मी सेव्ह केली. आता मी कोड एक्झिक्यूट करतो.
ठीक आहे. झालं, एक्सटेंड झाला फॉर्म्युला सगळीकडे. तुम्ही इथं पाहू शकता, इथं जर तुम्ही गेले तर तुम्हाला सगळीकडे फॉर्म्युला दिसेल तो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ऑटोमेशनच्या थ्रू इव्हन पायवोट टेबल वगैरे ते पण क्रिएट करू शकतो. टोटल एंड टू एंड ऑटोमेशन करू शकतो. याच्यातला डेटा तुम्ही मेलमध्ये पण पाठवू शकता. ठीक आहे. हे करायचं आपल्याला, पण आता आपण स्टेप बाय स्टेप चाललोय. तर अशा पद्धतीने आपण ऑटो फिल वगैरे रेंज करू शकतो ऍक्टिव्ह यूज करून. ठीक आहे. इथपर्यंत ट्राय करून पहा. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. त्या एक्सेलच्या वर्कबुकच्या ऍक्टिव्हिटीज पण करा. म्हणजे मग मी तुम्हाला उद्या आणि परवासाठी हे देतो असाइनमेंट्स. 2 दिवस सुट्टीचे आता, 2-3 दिवस. ठीक आहे. मंडेला करायचं, करूनच यायचं इथं असाइनमेंट. नाही यायचं नाही, घरीच थांबायचं, ऑनलाईन क्लास जॉईन करायचं. ठीक आहे. आरपीआयच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळे आहेत ना. तुला प्रॅक्टिस करायची नाही किती बस. एक नवीन फाईल क्रिएट करतो, तुम्ही करून घेतो. तर डबल क्लिक करतो समजलं. दोन वेळेस.
प्रोव्हाइड करना, सिलेक्ट कर, या फोल्डरला क्लिक कर, वेंडर लिस्ट फाईल ओपन. तू रीड सेल केली, एकच सेल रीड होईल त्याच्यामध्ये, तर रीड रेंज करायला लागेल. रीड रेंज ते काय पहिलं आलं नाही. त्याला बरोबर ते खालची रीड सेल डिलीट कर. याच्यात आता रीड सेल तर घेऊन उपयोग नाही ना. त्याच्यामध्ये तुला शीटचं नाव चेंज करायला लागेल, तुझी जी सीट असेल ती. आता तुझे फाईल ओपन करूनच ते कळेल तुला की कुठली शीट आहे. खाली फाईल ओपन आहे, खाली खाली इथं टास्क बारला ओपन आहे ना, त्या फाईलमध्ये शीट आहे. एक्सेलची फाईल कुठे ओपन आहे? एक्सेलची फाईल येतं ना खाली एक्सेल. F2 तुझा सोर्स आहे, जिथं तुझा फॉर्म्युला प्रेझेंट आहे ना, तो तुझा सोर्स आहे. बरोबर. आता जर तुला मल्टिपल सेल करायचं असेल तर कसं F2 पण आहे आणि G पण आहे, तर मग F2 to G2 असं पण तू दाखवू शकतो. म्हणजे मग त्या दोन सेल मध्ये तो करेल, दोन कॉलम कसं पण करू शकतो. असं काय एकच डेस्टिनेशन काय आहे, कुठपासून कुठपर्यंत. ठीक आहे, परत F2 येईल तुझं आणि तिथपासून
जो लास्ट येतो परत एफच आहे तुझा इथे बरोबर. पण आता जो डायनामिक पार्ट हा वाला डायनामिक पार्ट कॉलम ठीक आहे. तो रो काउंट प्लस वन डॉट टू स्ट्रिंग ठीक आहे, कारण इथं तो फक्त स्ट्रिंगच एक्सपेक्ट करतो. बाकीचा तुझा वरचा जो काउंट काढला तो ह्याच्या डेटा टाईप मध्ये येणार ना. स्ट्रिंगचा हा. हा ठीक आहे ना. हा तो घेतला एसटीआर तू जो क्रिएट केलाय तो. पण आता हा डेटा टेबल आहे, तो एसटीआर नव्हता क्रिएट करायला पाहिजे, वेगळी काहीतरी क्रिएट करायला पाहिजे. ठीक आहे, जाऊ दे आता केलंय ते राहू दे. तर त्या problem. नंतरसाठी येऊ नको, डायरेक्ट कॉपी कर ना. तिथून कॉपी कर ना फाईलच्या ह्याच्यातून शीटचं नाव. डबल क्लिक कर त्या शीटचं नावाला. तर सी कंट्रोल सी. डबल परत डबल क्लिक कर तिथे. कंट्रोल व्ही कर. ठीक आहे. आता त्याचा व्हेरिएबल बनव डेटा टेबलचा. रीड रेंज मध्ये रीड रेंजला क्लिक कर. तर त्याच्यावर क्लिक कर रीड रेंज. हा कर त्याच्यावर क्लिक. साईटला क्लिक झाले. त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये जा. याचा एक आउटपुट डेटा टेबल बनवायला लागेल ना तुला. इथं बनवावं लागेल तरच तुला काउंट मिळेल ना रोचा. कंट्रोल के कर आणि त्याचा व्हेरिएबल बनव. अजून काहीच नाही करेल दिसून. डीटी 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 वन कर फक्त बस. तर एंटर. आउटपुट व्हेरिएबल स्टोअर झाला, याच्यामध्ये पूर्ण डेटा टेबल स्टोअर झाला. आता तुला याचा काउंट फाइंड आउट करायचा आहे बरोबर. कसा फाइंड आउट करशील? मेसेज बॉक्स त्याच्यामध्ये मेसेज बॉक्स प्रॉपर्टीज मध्ये याच्यामध्ये जाऊन मिळेल ना तुला मेसेज बॉक्स. ऍक्टिव्हिटीज मध्ये जाऊन असं नाही झालं तर इथं प्लस क्लिक करायचं. तुझ्या ऍक्टिव्हिटीज दिसतील आणि इथून फक्त मेसेज बॉक्स टाईप करायचं. ठीक आहे. बॉक्स टाईप केल्यानंतर बरेच येतील समोर. मेसेज बॉक्सला डबल क्लिक केलं जिथं तू प्लस क्लिक केलं त्याच्या खाली येऊन जातो. आता तुझा DT1 हा व्हेरिएबल त्याचा डॉट रो काउंट. त्यात तुला किती रो आहेत हे समजेल बरोबर. ठीक आहे. आता रो काउंट समजल्यानंतर मग तुला तो फॉर्म्युला लिहायचा आहे बरोबर. फॉर्म्युला तर ऑलरेडी आपण ई मध्ये लिहिलाय इथं बरोबर. आता तू एफ मध्ये लिह. ठीक आहे. तर मग राईट सेल करायला लागेल, तो फॉर्म्युला लिहून घ्यावा लागेल नंतर मग त्याला ऑटो फिल करायला लागेल. तेवढं जमतंय तेवढं कर. आतापर्यंत काहीच नाही दिलेलं त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होते. राईट सेल कर. काही डाऊट असेल तर सांगा.
काय करायचं माझ्या बॉक्समध्ये टोटल केली ना टोटल मार्क पाहिजे मला 2 सब्जेक्टचे मार्क आणि 2 ॲव्हरेज काढायचे एका कॉलेज पासून 3 एक्झाम घेतलं काय हे दोन्ही मार्क्स पर्सेंटेज एक मध्ये जावा आणि तुम्हाला एक कम्प्युटर लागतो एक मिनिट मी ती कॉलम शीट मॅथ्स 1 D1 मॅथ्स 2 E1 मला टोटल आणि मॅथ्स 1 मॅथ्स कॉलममध्ये तयार केलं मग तीच तुझ्या मला तयार करायचे तिथं घेतात ना तर ते प्रोग्राम मधून बघायचं तर राईट सेल नाही घ्यायचं तिथं नाही टाईप करायचा तिथं टाईप तर मला करते बरं आम्हाला ते नाही तेच सांगते ते होत नाही ते सगळे टास्क द्या ना मी तुम्हाला टेन्शन नाही आज आता मी एक फाईल शेअर करतो त्याच्यातून आपण जेवढं पण केलंय त्याचं वेगवेगळं डिवायडेशन वगैरे सगळं करायचं तुम्हाला फिल्ट्रेशन करायचं फॉर्म्युला टाकायचे त्याचे ऍडिशन करायचं तुम्हाला फाईल पाठवतो हा सगळ्यांनाच शीट वर मॅन्युअली जसे अप्लाय करून ते इथं अप्लाय करू शकतो पहिला रेफर करू शकतेस पहिला पुढे ना तो रेफर करू शकते इथं पहिला पुढे आहे ना तोच रेफर कर जिथं जिथं डाऊट वाटेल हे डबल कोर्स मध्ये नाहीये फक्त इथपर्यंत डबल कोर्स मध्ये हा तुमचा फॉर्म्युला आहे डीटी व्हेंडर नाही येणार आता तू डीटी केलाय ना इथं तुझा काय आहे डीटी 1 आहे ना तुझा तो पास होईल जो तुझा व्हेरिएबल असेल तो पास होईल डॉट डॉट कर यायला पाहिजे रो कर आर टाइप कर काउंट असेल सेकंड लास्ट +1 .
प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट सेव्ह कर सेव्ह कर प्लेस कर ठीक आहे झालं सेव्ह डिझाईन मध्ये जा तिथं तो रनचं बटन दिसतं ना त्याच्यावर हे तिकडच्या ड्रॉप डाऊन ला क्लिक कर रन पाहिजे डज नॉट राईट ठीक आहे आता प्रॉब्लेम काय आहे की तू शीटचं नाव तिथं पास नाही केलं एक वेंडर लिस्ट आहे बरोबर शीटचं नाव सी बरोबर ऑटो फिल करताना तू पास केलंय शीटचं नाव नाही केलं तिथे तू शीट वन पास केल्यामुळे त्याला फॉर्म्युला तिथे मिळतच नाही ना शीट वन वेंडर लिस्ट वर करते तर मग वेंडर लिस्ट नाव पाहिजे तिथे पॉइंट टू हा E2 केलाय झालं रे ठीक आहे समजले असं सामान तुझं
शीट वन आहे ना शीट वन आधी केलं ना प्रॉपर्टी टेबल तिथं कंट्रोल की एक व्हेरिएबल dt अंडरस्कोर टेबल शीट वन है ना खाली खाली राइट ठीक है शीट वन मेरा ठीक आहे. त्या ग्रुपवर आहे ना मी एक फाईल शेअर केली आहे, laptops.xlsx. ठीक आहे, आली ना सगळ्यांना? इकडे लक्ष द्या 2 मिनिटं. ठीक आहे, नंतर तुमची प्रॅक्टिस करा. ही आपली एक टेस्ट फाईल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. इकडे लक्ष द्या बरं का, मी बंडेल विचारल तुम्हाला. ठीक आहे, इथे लॅपटॉपचे टाइप्स आहेत, ब्रँड आहेत वेगवेगळे, बरोबर. या ब्रँडच्या हिशोबाने याच्या वेगवेगळ्या शीट्स क्रिएट झाल्या पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सपोज एचपीचा आहे तर एचपीचे सगळे ची एक शीट बनली पाहिजे. ठीक आहे, त्या सगळ्यांची. त्याच्यानंतर सपोज असूसची तर असूसची एक शीट बनली पाहिजे. म्हणजे सेग्रिगेटेड डेटा पाहिजे प्रत्येकाचा वेगवेगळ्या ब्रँडचा. फाईल हीच राहू द्या किंवा वेगळी क्रिएट करा, पण एकाच फाईलमध्ये मला सगळ्या ब्रँडचा डेटा पाहिजे नाही तुमचे काय असेल ते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ते फाइंड आउट करावं लागेल की किती ब्रँड आहेत. ठीक आहे, HP आहे, लिनोवो आहे, MSI आहे, असूस आहे, काय असेल ते. ठीक आहे, तितक्या ब्रँड प्रमाणे तुमच्या इथं इतक्या शीट तयार झाल्या पाहिजे आणि प्रत्येक शीटच्या अंडर तुमचा तेवढाच डेटा पाहिजे. इथं याच्यात तुम्हाला डेटा फिल्टर करायला लागेल. ठीक आहे, आणि फिल्टर केलेला डेटा नवीन शीटवर पुश झाला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या सगळ्यांची सम करायला लागेल. ठीक आहे, त्याच्या फायनल प्राइस वरून टोटल कॉस्टिंग किती जाते ते पाहण्यासाठी. ठीक आहे, अजून दुसरं काय करू शकतो आपण याच्यामध्ये, सीपीयूच्या याच्याप्रमाणे पण तुम्ही अजून काही तुम्हाला मायनर डिटेल मध्ये जायचं असेल तर त्या पण जाऊ शकता. भरपूर डेटा आहे याच्यामध्ये. मला वाटतंय कंट्रोल शिफ्ट डाऊन अराउंड 2000 रेकॉर्ड्स आहेत. ठीक आहे, 2000 रेकॉर्ड्स आहेत त्याच्यात. ठीक आहे, तर जितके ब्रँड असतात त्याच्याप्रमाणे तुमचा डेटा दिसला पाहिजे. काय डाऊट आहे याच्यामध्ये? सोर्स फाईल तर ती म्हणजे हा तेच म्हणजे हे तुम्ही लॅपटॉप असंच ठेवा. फक्त आता सपोज तुमचा ब्रँड आहे त्याच्याप्रमाणे एक शीट क्रिएट करा. जसे आपण शीट 1 क्रिएट केली, शीट 2 क्रिएट केली. सपोज एचपीचा ब्रँड आहे, एचपी ब्रँड आहे, बरोबर. एचपीची अजून एक शीट तयार झाली पाहिजे आणि त्याच्या अंडर फक्त एचपीचाच डेटा आला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला फिल्ट्रेशन यूज करायला लागेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण एक गोष्ट शिकलेलो नाही, जे तुम्हाला करायला लागेल. याच्यात तुम्ही फाइंड आउट कसं करणार की किती ब्रँड अवेलेबल आहेत. कसं करू शकता, त्यासाठी एक डिफॉल्ट व्ह्यूची क्वेरी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो सगळे डुप्लिकेट रिमूव्ह करून फक्त तेवढेच कॉलम देईल, तेवढेच व्हॅल्यूज देईल. आता सपोज याच्यामध्ये आपण जर पाहिलं की तर तुम्ही जर फिल्ट्रेशनला गेले वरती टॉपला
इथं मी ब्रँडला जर फिल्टर केला डेटा, तर एवढ्या सगळ्या तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड अवेलेबल आहेत. असतील 20-30 ब्रँड. ठीक आहे. त्याच्यापैकी ऍटलीस्ट 10 करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सोमवारी आल्यानंतर मी तुम्हाला त्याचा तो कसा फाइंड आउट करून द्यायचा की किती ब्रँड आहेत ते शिकवतो. ठीक आहे. आता तुम्ही फक्त एक 4-5 स्पेसिफिक शीटचा करा. कुठला? HP, सॅमसंग जे आपले नॉलेज मधले. ऍटलीस्ट त्याचा तरी शीट क्रिएट करा. त्याची टोटल सम करा. एवढं तर करू शकता ना. ठीक आहे. आपण जो शिकलो त्याच्या पद्धतीने. ठीक आहे. ऍटलीस्ट मला एक्सपेक्टेड आहे HP, सॅमसंग, तोशिबा, लिनोवा बस एवढे केले तरी 5 केले तरी चालेल. यातले कुठलेही 5चं करा. ठीक आहे. फिल्ट्रेशन करून डेटा टाका आणि त्याची टोटल तशी टोटल पण करू शकता तुम्ही फिल्टर न देता. ठीक आहे. तुम्हाला ज्यावेळेस तसा फिल्टर करून डेटा मिळेल त्यावेळेस टोटल ऍड करून त्याचा एक वेगळ्या शेवटच्या याच्यामध्ये जसं आपण केलं होतं तशी टोटलची व्हॅल्यू जरी लिहिली तरी सफिशियंट. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला एक्सटेंड करायची गरज नाही. फक्त जेवढे टोटल व्हॅल्यू येईल एकत्र तेवढी तुम्ही एकत्र करून जरी दिली तरी सफिशियंट. म्हणजे लास्ट वाला कॉलम म्हणतोय मी. आता सपोज मी इथं काय केलंय, एक आता मी तुम्हाला करूनच दाखवतो मॅन्युअली म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज मी आता ए सर पकडला. ठीक आहे. आता हा सगळा ए सरचा डेटा आहे बरोबर. ए सरचे खूप आहेत. ठीक आहे. Ctrl+C. हे सगळे ए सरचा डेटा आला बरोबर. ए सरचा अराउंड मला वाटतं 137 रेकॉर्ड्स आहेत इथं बरोबर. इथं त्याचं नाव पाहिजे नाही सर. ठीक आहे. आणि याची सम इथं मला पाहिजे फायनल. ठीक आहे. टोटल मध्ये याच्या आधी तुम्ही के मध्ये टोटल व्हॅल्यू टाकू शकता. टोटल आणि मला याच्यामध्ये याची टोटलची सम पाहिजे कुठल्या याची. ठीक आहे. जेवढी पण असेल आता याची सम किती आहे 137,176.50. ती सम मला इथं पाहिजे. ठीक आहे. समजलं काय करायचं. असं ऍटलीस्ट 4-5 ब्रँडचं करा. नंतर आपण ऑटोमेशनच्या थ्रू सगळं कसं ऍट अ टाइम करू शकतो ते तुम्हाला मी मंडेला सांगा. ठीक आहे. कळालंय काय टास्क. ही फाईल मी ऑलरेडी शेअर केली सगळ्यांसोबत ग्रुपवर. फाइंड आउट करा आणि करून घ्या तेवढं. आता हे कसं लिहायचं तुम्हाला रो काउंट वरून तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. जसं आपण फाइंड आउट केलंय आता तसं कुठल्या सेलला तुमचं टोटल व्हॅल्यू येईल अलीकडच्या आणि कुठं त्याची टोटल सम येईल ते पण लिहू शकता. इथं तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला पण लिहू शकता जसं आपण लिहिलाय तसा. इथं एक्सटेंड करायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. इज इक्वल टू आता याचं कसं येईल आपलं डायरेक्टली L1 पासून तर लास्ट L137 पर्यंतची सम करायची. ठीक आहे. फॉर्म्युला फक्त एक्सटेंड नाही करायचा, लिहून डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. ओके. काही डाऊट याच्यामध्ये. हा इथं कसा फॉर्म्युला आहे तुझा इक्वल टू बरोबर सम L1 किंवा L2 काय जे असेल तुमचा डेटा तसा. आणि आता इथं कसं आहे L137. ठीक आहे. म्हणजे हा सगळा जो कॅल्क्युलेट होईल तो आला तुझा व्हॅल्यू. ते म्हणजे आपण जर तो याच्यामध्ये F2 का E2 मध्ये लिहिला होता तोच आहे फक्त तो आपण शेवटपर्यंत घेतला आणि इथं फक्त आपण वन टाइम लिहितोय. ठीक आहे.